4 श्लोक श्री नारदजी महाराजांनी व्यासदेवांना सांगितले, त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात। या 4 श्लोकांचा विस्तार श्री व्यासदेवजी महाराज आता करणार आहेत। भगवंताचं स्मरण करता करता भगवंताच्या ज्या लीला डोळ्यासमोर आल्या तिथूनच लिहायला सुरुवात केली। सगळ्यात आधी महाभारतातला तो प्रसंग डोळ्यासमोर आला। महाभारत म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध आहे। या युद्धामध्ये 100 कौरव आहेत आणि 5च पांडव आहेत। विशेष गोष्ट अशी होती, 100 में से 1 भी न बचा और 5 में से 1 भी न मरा। 100तलं एकही वाचलं नाही आणि 5तलं एकही मारलं गेलं नाही। हे कशामुळे झालं असेल तर निवळ भगवंताच्या कृपेने झालं। म्हणून तो दिव्य प्रसंग डोळ्यासमोर आला। दुर्योधनाच्या मांडीवर भीमाची गदा पडली होती आणि दुर्योधन मरणासन्न अवस्थेत होता। त्याचे 99 भाऊ मारले गेले होते आणि दुर्योधन त्यांनी मला अशा पद्धतीने रडत होता। त्याला भयंकर वेदना होत होत्या। त्याचं ते रडणं पाहून अश्वत्थाम्या त्याच्याजवळ गेला होता। त्याला विचारत होता, का रडत आहात? तुम्ही एवढे शूरवीर, त्यांनी श्रेष्ठ आहात, क्षत्रिय आहात आणि रडत आहात, काय त्रास आहे? त्यानं दुःख सांगितलं स्वतःचं। तो म्हणला, 100 कौरव सगळेचे सगळे त्यांनी मारले गेले, मी पण आता मरणारच आहे म्हणला। दुःख या गोष्टीचं वाटतं, 5 पांडवांमधलं एक सुद्धा मेलं नाही। तुम्हाला कळतं का? याला दुर्योधन म्हणायचं। माझं काय जळायचं असेल ते जळू दे, त्याचं का नाही जळालं? ही जी प्रवृत्ती याला दुर्योधन प्रवृत्ती म्हणतात। हाच दुर्योधन आहे महाराज। 100 भाऊ मारले गेल्याचं दुःख नाही, पण 5 मधलं एक पण मेलं नाही याचं दुःख आहे। दुःखी झाला होता। मांडीवर त्याने गदा बसली होती। खरं तर क्षत्रियाचा धर्म असा सांगतो, कमरेपासून खाली शस्त्र प्रहार करायचा नाही, क्षत्रिय धर्म सांगतो। मग का बरं गदा मारली असेल? भीमानं प्रतिज्ञा केली होती। द्रौपदीला भर सभेत आणलं होतं, तिला वस्त्ररहित करण्याचा त्याने प्रयत्न सुरू होता। त्यावेळेला या दुर्योधनानं त्यांनी 1000 लोकांच्या समोर स्वतःची मांडी उघडी केली होती। दुःशासनाला सांगत होता, तिला वस्त्ररहित करून त्यांनी माझ्या मांडीवर आणून बसव म्हणून ती सर्वांच्या समोर व्याकुळ होत होती। धृतराष्ट्राला म्हणत होती, मी तुमची पुत्रवधू आहे, मला वाचवा। भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सर्वांच्या समोर व्याकुळ होत होते। ती म्हणली, जाऊ दे, हे सोडवत नाहीत, माझ्या हक्काची 5 पती आहेत, त्यांच्याकडे पाहिलं, मला वाचवा। त्यांनी खाली माना घातल्या। भीम जरा गरम डोक्याचा होता, उठून उभा राहू लागला। धर्मराजानं त्याची मांडी दाबली, जाऊ नकोस, आपण हरलेलो आहोत। नाईलाज झाला। त्या भीमानं तेवढ्या घाईत प्रतिज्ञा केली, दुर्योधना, जर जिवंत राहिलो तर जी मांडी उघडी करून बसलास ना त्याच्यावरच गदा मारेन। पण भीमाची प्रतिज्ञा होती आणि ती प्रतिज्ञा त्यांनी महाराज अशा पद्धतीने भगवंताला खरी करायची होती। म्हणून हा दुर्योधन त्यांनी पोलादी व्हावा असं त्याला वाटायचं। त्यानं आपल्या मामाच्या समोर विचारलं। त्याचा मामा होता शकुनी। हा शकुनी मामा निवळ बदला घेण्याकरिता आला होता। या धृतराष्ट्राचा त्यांनी महाराज विवाह होत नव्हता, त्याला मुलगी देत नव्हतं कोणी। गांधार देशातून मुलगी, अफगाणिस्तान त्याला गांधार देश तिकडं आहे, तिथून त्यांनी ही गांधारी आणली होती। पण एवढा दुष्ट प्रवृत्तीचा होता की या शकुनी मामाचे 100 भाऊ यांना धुरात कोंडून मारले होते। पण त्यांचा बदला घेईन असा विचार शकुनीनं केला आणि तो त्यांनी बहिणीच्या घरी येऊन राहिला, धृतराष्ट्राच्या घरी राहिला। पण दुर्योधनाला सल्ला द्यायचं काम शकुनी मामाचं होतं। ते जे द्यूत खेळले गेले ना त्याच्यात कवड्या टाकायचं काम शकुनीकडेच होतं महाराज। पण आता टाकणारा एवढा दुर्जन आहे। बरं, कवड्या पण त्यांनी केल्या होत्या, त्या जरासंधाच्या हाडाच्या होत्या। जन्मभर लोकांना त्रास दिला जरासंधानं आणि त्याच्या हाडाच्या कवड्या होत्या महाराज। आता कशा काय चांगल्या पडतील पांडवांच्या बाजूनं? कधीच त्यांच्या बाजूने एक सुद्धा कवडी पडली नाही, अशी अवस्था होती। म्हणून हा शकुनी त्यांनी सांगायला होता। शकुनीने सल्ला दिला, दुर्योधना जर पोलादी व्हायचं असेल तर तू त्यांनी धर्मराजाला जाऊन विचार, तो तुला खरं सांगेल। धर्मराज युधिष्ठिर त्यांनी महाराज अशा पद्धतीने सत्यवादी आहे। मग त्याच्यासमोर गेला, मी पोलादी होण्याकरिता काय करू? त्याने खरं सांगितलं। तो म्हणे, तुझी आई पतिव्रत आहे, तिने डोळ्याला पट्टी बांधून घेतलेली आहे। जर तिनं डोळ्याची पट्टी सोडून तुला नखशिखांत वस्त्ररहित पाहिलं तर तू पोलादी होशील दुर्योधना। दुर्योधन म्हणले, ठीक आहे, आईकडे गेला, तिला मला असं असं सांगितलेलं आहे। ती म्हणली, तू रात्रीच्या वेळेला त्यांनी वस्त्ररहित होऊन ये, मी तुला नखशिखांत पाहीन, पोलादी होशील। आता तो निघाला। देवाला कळालं की हा पोलादी होण्याकरिता निघालेला आहे। आता जर त्यांनी हा असा लोखंडाचा झाला तर माझ्या भक्तांचं काय होईल? म्हणून तेव्हा भीमाच्या प्रतिज्ञेचं काय होईल असा विचार भगवंताच्या मनात आहे। देवाला कमी समजू नका महाराज, चतुरातो शिरोमणी, चतुर आहे। देवानं माळ्याचं रूप धारण केलं
आणि माळ्याचं रूप धारण करून हातात फुलांची टोकरी, त्याच्यात हार विणलेले भगवान त्यांनी समोरून आला. दुर्योधन नागवात चालला होता रस्त्यानं. हो म्हणे, काय महाराज अहो असे तुम्ही चाललात? खरं सांगितलं, आईकडं चाललो आहे म्हणला. तिने डोळ्याची पट्टी सोडून मला पाहिलं की मी पोलादी होणार आहे. तो माळे म्हणला, अरे तुम्ही एवढा मोठा झालास, असा जर आईच्या समोर गेला तर तिच्या पातीवर ते भंग व्हायचं नाही का? डोळ्याला पट्टी बांधून आहे किती दिवसाची. म्हणून निदान गुप्त अंग तरी झाकून जा. पण आता कशाने झाकू? माझ्याकडे हार आहेत ना म्हणजे फुलांचे. ती फुलाचे हार घेतले आणि कमरेला त्यांनी बांधले आणि असं आईच्या समोर गेल्यानंतर तिने डोळ्याची पट्टी सोडली आणि त्याला नखशिखांत पाहिल्यानंतर त्यांनी पहिला शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडला, दुर्योधना तुझा घात झाला आहे. म्हणे काय झालं? ही फुलं का बांधून आलास? जेवढे त्यांनी फुलं बांधले तेवढी जागा कच्ची राहील. बाकी सगळं शरीर पोलादी होईल पण तेवढीच जागा कच्ची होईल. कोण तुला रस्त्यात भेटलो तर सांग. तो म्हणला माळी भेटला होता. गांधारी म्हणली, निश्चितच हा कोणी सामान्य माळी नसणार, तो तर वनमाळीच असणार, त्याच्याशिवाय दुसरा कोणी नसणार. हा वनमाळीच हे सर्व काय करू शकतो. पण भगवंतानं लीला केली आणि अशा पद्धतीने दुर्योधनाची मांडी कच्ची राहिली आणि भीमानं त्याच्यावरच गदा मारली. दुर्योधन मरणासन्न होता. आता त्याने अश्वत्थाम्याला हे सांगत होता. अश्वत्थामा म्हणला, एवढंच आहे वय, पांडव मारले गेले नाही म्हणून तुम्ही दुःखी आहात. मी मारतो ना म्हणला पांडवांना. आपण 18 दिवस युद्ध चाललं, त्याच्यात पांडव मारले गेले आणि तू आता कसं काय मारशील? मी मारतोच म्हणला. इकडं काय झालं, युद्धविराम झाला होता. दुर्योधन पण मारणार असं सर्वांना माहीत झालं होतं. भगवंतानं विचार केला पांडवांच्या बरोबर काही संवाद साधला पाहिजे. उद्याच्या युद्धाविषयी बोलण्याकरिता भगवान पांडवांच्या राहुटीत गेले आणि म्हणू लागले, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे, गुप्त वार्ता करायची आहे, माझ्याबरोबर चला. म्हणून पांडव आणि द्रौपदी भगवंताबरोबर जाण्याकरिता निघाले. द्रौपदीपासून पांडवांना झालेली 5 मुलंसुद्धा तिथंच होते. देव त्यांनाही म्हणत होता, तुम्ही आमच्याबरोबर चला. ते सर्वजण म्हणले, फार झोपले आहे देवा, तर झोपू द्या. म्हणून ते 5 मुलं तिथे झोपलेले आहेत. द्रौपदीला आणि पांडवांना बरोबर घेऊन भगवान गुप्त वार्ता करण्याकरिता निघून गेले. अश्वत्थाम्या आला, हातात मशाल घेऊन आला, एका हातामध्ये खड्ग म्हणजे तलवार घेऊन आला. त्यानं राहुटीत प्रवेश केला. 5 मुलं झोपलेले आहेत. अंधारात त्याला कळालंच नाही, त्याला असं वाटलं पांडवच आहेत. पण पांडव म्हणून झोपेत असणाऱ्या द्रौपदीच्या 5 मुलांना त्यानं मारून टाकलेलं, त्यांची मस्तकं तोडलेली आहेत आणि 5ही मस्तकं आपल्या हातात घेऊन दुर्योधनाच्या समोर गेला. महाराज विजयी होऊन आलो. म्हणे काय केलंस? म्हणे 5ही पांडव मारून टाकले. दुर्योधन मला एवढे युद्ध करून त्यांनी मारले गेले आणि तू लगेच कसं काय मारून आलास? काय पुरावा आहे? म्हणे मस्तकं घेऊन आलो आहे. ते मस्तकं समोर ठेवले. दुर्योधन मला याच्यात भीमाचं कोणतं मस्तक आहे दाखव. पण भीमाचं म्हणून भीमाच्या मुलाचं मस्तक दिलं त्याच्या हातात. त्यानं ते असं दाबलं, टरबुजासारखं फुटलं महाराज ते. तुम्हाला खबरदार, हे शक्यच नाही, भीमाचं मस्तक नाही. कारण भीमाच्या डोक्याचा माझा चांगला परिचय आहे. माझ्या कितीतरी गदा चिमटल्या पण भीमाच्या डोक्याला काही झालं नाही. आणि हे कसं काय असेल म्हणून बारकाईनं त्यांनी मशालीत पाहिलं तर भीमाच्या मुलाचं मस्तक होतं. हे 5 मुलं त्यांनी मारले गेलेले आहेत. दुर्योधन मला मूर्खा, अरे त्यांनी पांडव म्हणून पांडवांची मुलं त्यांनी मारून आलास. आमच्या तर वंशामध्ये कोणीच राहिलं नाही, कौरव सगळे मारले गेले. पांडवांची हे 5 मुलंच पुढं वंश चालवणार होते आणि ते सुद्धा मारून टाकलेस. उद्विग्न झाला, रडू लागला. दुर्योधनानं कोणाला विचारलं होतं माझा मृत्यू कधी होईल? म्हणे तुला सुख आणि दुःख एका वेळेला आलं की मरशील दुर्योधना. म्हणून पांडवांची मुलं मारले गेले याचं सुख झालं आणि वंश वाढवायला कोणी राहिलं नाही याचं दुःख झालं. सुख आणि दुःख एकाच वेळेला आलं. दुर्योधनाचे प्राण उडाले. इकडे पांडव आणि द्रौपदी पुन्हा एकदा राहुटीच्या दिशेने आले. द्रौपदीने सगळ्यात आधी राहुटीमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर रक्ताचं थरोळं झालेलं पाहिलं. 5 मुलं त्यांनी मारले गेलेले आहेत. आई आकांत करते आहे. माता शिशुनाम निधनम सुतानाम निशम्य घोरा परितप्यमाना, व्याकुळ झालेले, धावा धावा म्हणते आहे. घाईघाईनं पांडव आतमध्ये पाहण्याकरिता गेले. पाहिलं तर संपूर्ण वृत्तांत कळाला. 5ही मुलं मारले गेले होते. द्रौपदी आकांत करत होती. तिचे तरुण असणारी मुलं मारले गेले होते. केस तोडत होती, दात करकर चावत होती, छाती बडवून घेत होती, तोंड झोडून घेत होती. अशी तिची अवस्था झाली होती. अर्जुनानं सांगितलं चिंता करू नकोस, ज्यानं कोणी हे वाईट कृत्य केलं असेल त्याला तुझ्यासमोर त्याने ओढत आणतो. शोधांती कळालं की हे अश्वत्थाम्याने केलं काम आहे. अर्जुन अश्वत्थाम्याला शोधण्याकरिता निघाला. व्यासांच्या आश्रमात लपून बसला होता. अर्जुनानं त्याला ललकारलं. दोघांचं युद्ध त्याने होऊ लागलं. त्यानं स्वसंरक्षणाकरिता अर्जुनावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. अर्जुनानं दुसरं ब्रह्मास्त्र त्याच्यावर सोडलं. आता 2 ब्रह्मास्त्र एकमेकावर टक्कर होऊन सगळ्या जगाचा प्रलय होतो की काय अशी त्यांनी अवस्था निर्माण झाली. व्यासदेवांना माहीत होतं अश्वत्थाम्याला ब्रह्मास्त्र सोडता येतं, परत घेता येत नाही. द्रोणाचार्यांचा मुलगा आहे अश्वत्थामा. द्रोणाचार्य हे त्यांनी धनुर्विद्येतले गुरु आहेत. गुप्त असणारं तत्त्वज्ञान धनुर्विद्येतलं अर्जुनाला सांगितलं
स्वतःच्या मुलाला नाही सांगितलं, यालाच गुरु म्हणायचं, हेच गुरु असतात महाराज. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं तत्त्वज्ञान जे धनुर्विद्येतले बारकावे त्यांनी अर्जुनाला सांगितले, जे अश्वत्थाम्याला माहीत नव्हते. म्हणून अश्वत्थाम्याला हे माहीत नाही म्हणून व्यासदेवाने अर्जुनाला सांगितलं, तू ते परत घे आचमन करून. म्हणून दोन्ही ब्रह्मास्त्र अर्जुनानं शांत केले. अश्वत्थाम्याला पकडलं, ढोरासारखा मार दिला, अर्थाला बांधला, ओढत ओढत द्रौपदीच्या समोर अशा पद्धतीने आणला. आणि आता त्याला मारणार आहे द्रौपदी. त्यांनी रडणं सोडून त्यांनी म्हणू लागली, थांबा, त्याला मारू नका, त्याला मारू नका. अर्जुन म्हणतोय, यानंच तुझ्या 5 मुलांना मारलेलं आहे आणि तू याला मारू नको म्हणतेस. द्रौपदीचं बोलणं मोठं विशेष आहे महाराज, लक्षपूर्वक ऐका. द्रौपदी म्हणते आहे, अहो तो ब्राह्मण आहे, त्याला जर माराल तर ब्रह्महत्येचं पातक लागेल. तरी पण अर्जुन ऐकत नाही. मग पुढे बोलायला सुरुवात केली, अहो तो तुमच्या गुरुचा मुलगा आहे, गुरु मरण पावल्यानंतर गुरुच्या मुलालाच गुरुस्थानी मानावं असं त्याने महाराज धर्मशास्त्र सांगतं. म्हणून त्यांनी तो गुरुस्थानी आहे, त्याला मारू नका. तरी अर्जुन ऐकत नाही. मग पुढचा मुद्दा सांगू लागली. ते म्हटले, याचे वडील त्यांनी द्रोणाचार्य मरण पावले, त्यावेळी त्यांच्या आईचं नाव होतं या अश्वत्थाम्याच्या आईचं नाव आहे कृपी, जी कृपाचार्यांची बहीण आहे, सती जाण्याकरता निघाली होती. याच्या जीवावर त्यांनी जिवंत राहिलेली आहे, त्याच्या आईचा आधार आहे, त्याला मारू नका. तरी अर्जुन ऐकत नाही. मग द्रौपदी म्हणते आहे, मुलगा मरण पावल्याच्या काय वेदना असतात या मी आता सध्या त्यांनी भोगते आहे. याला जर माराल तर त्याच्या आईच्या अंतकरणाला वेदना होतील, मारू नका. हे जे द्रौपदीचं बोलणं आहे ना, हे त्यांनी धर्मानं युक्त आहे, न्यायानं युक्त आहे, करुणेनं युक्त आहे, निष्कपट आहे, समस्वभाव द्रौपदीचा आहे, उदारता आहे. असे 6 गुण द्रौपदीच्या अंगात आहेत महाराज. द्रौपदी भगवंताला एवढी प्रिय का आहे त्याचं कारण हेच आहे महाराज. द्रौपदी भगवंताची सख्खी बहीण नाही, मानलेली बहीण आहे. पण सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम भगवान द्रौपदीवर करतो. त्याचं कारण एवढंच आहे की द्रौपदीच्या अंगामध्ये 6 गुण आहेत, दिव्यत्व आहे महाराज. देवानं काय दिलं माहिती आहे द्रौपदीला? स्वतःचं नाव दिलं. द्रौपदीचे अनेक नाव आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी द्रौपदीला कृष्णा असं एक नाव आहे. भगवंताचं नाव आहे कृष्ण आणि त्याच्या बहिणीचं नाव आहे कृष्णा. ही त्यांनी द्रौपदी कृष्णा म्हणविली जाते. याचं कारण भगवंताला अतिशय प्रिय आहे महाराज. अशी असणारी ही द्रौपदी. आता अर्जुन थांबला. त्यांनी बाकीच्या भावांकडे पाहिलं. पांडव म्हणू लागले, द्रौपदी योग्य बोलते आहे. मग त्याने कुंतीकडे पाहिलं. कुंती म्हणली, द्रौपदी योग्य बोलते, मारू नकोस. आता त्यांनी महाराज भगवंताकडे पाहिलं. देवा तू तरी सांग, मी नेमकं काय करू? मग भगवंताच्या मुखातले शब्द आहेत, ब्रह्मबंधुर न हंतव्य आतताई वधारहण. हा ब्राह्मणाला जीवेस मारू नकोस, जो आतताई आहे त्याला जिवंत ठेवू नकोस. आतताई शब्दाचा अर्थ असा होतो, जो दुसऱ्याची घरं जाळून टाकतो, दुसऱ्याची पिकं जाळून टाकतो. लहान मुलांना त्यांनी मारतो, दुसऱ्याची बायको पळून नेतो. ब्राह्मणाला त्यांनी छळतो, गोमातेची हत्या करतो. याला आतताई असं म्हणावं. हा आतताई आहे, याला जिवंत ठेवू नकोस. आणि हा ब्राह्मण आहे, याला जीवेच मारू नकोस. आता काय करावं? पेच पडला. हा दोन्ही पण आहे. मग त्याच्या लक्षात आलं देवाला काय म्हणायचं. ब्राह्मणाचा अपमान हाच ब्राह्मणाचा मृत्यू आहे महाराज. ब्राह्मणाला अपमान जर कोणी केला तर मरणासारख्या वेदना होतात. म्हणून त्यांनी ब्राह्मणाचा अपमान हाच त्याचा मृत्यू आहे. याचा अपमान केला पाहिजे. त्याच्या कपाळावर मणी होता जन्मताच, तो मणी काढून घेतला. त्याच्या मस्तकावर 5 शेंड्या काढल्या, शेंडी कापून टाकली आणि 5 शेंड्या काढलेल्या आहेत. एवढा मारला, फक्त मरायचा ठेवला. बेदम त्यांनी मार दिला आणि सोडून दिला महाराज. तो जाण्याकरिता निघाला, पण हसत हसत चालला होता, निर्लज्जासारखा. कोणीतरी विचारलं, एवढा मार बसला आणि हसत चाललास? तो म्हणला, मारच लागलाय ना, माझ्या जखमा बऱ्या होतील म्हणला, पण बदला घेऊन आलो ना. अरे म्हणे, कशाचा बदला घेतलास? या पांडवांनी माझ्या वडिलांना मारून टाकलं म्हणला, त्यांचा बदला घेतला. म्हणजे द्रोणाचार्यांना कटकारस्थान करून मारलं असं त्याचं म्हणणं होतं. पण तसं नव्हतं महाराज. ते अश्वत्थामा हात नरोवा कुंजरोवा हे त्यांनी सर्वांना माहिती आहे. का बरं त्यांनी अशा पद्धतीने द्रोणाचार्यांना मारलं असेल? अभिमन्यू अर्जुनाचा मुलगा होता. या अभिमन्यूला या कौरवांनी चक्रव्यूहामध्ये अडकवलं होतं. आणि क्षत्रिय धर्म असं सांगतो, चक्रव्यूहात सापडलेला जो शत्रू आहे त्याला बंदी करायचं असतं, त्याला जीवेच मारायचं नसतं. हे द्रोणाचार्यांना माहीत होतं. तरीसुद्धा द्रोणाचार्यांनी कौरवांना सल्ला दिला नाही आणि डोळ्यासमोर अभिमन्यू मरताना पाहिला. अर्जुनासारखा श्रेष्ठ धनुर्धर होता अभिमन्यू, पण मारून टाकला महाराज. म्हणून त्यांनी भगवंताला राग आला. द्रोणाचार्य एवढे श्रेष्ठ असून सुद्धा द्रोणाचार्यांनी अधर्माची बाजू घेतलेली आहे. म्हणून त्याने अश्वत्थामा नावाचा हत्ती होता,
लहानपणीच हत्तीच्या पिलाचं नाव अश्वत्थामा ठेवलं होतं भगवंतानं. आणि मग तो रणांगणात होता. अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला गेला. सगळ्या रणांगणात बातमी पसरली, अश्वत्थामा मारला, अश्वत्थामा मारला. द्रोणाचार्यांपर्यंत बातमी पसरली. ते विचारू लागले, सांगा कोणता अश्वत्थामा मारला? हत्ती मारला की माझा मुलगा मारला? कोणी म्हणायचं हत्ती, कोणी म्हणायचं तुमचा मुलगा. मग काय करावं? धर्मराजाकडे गेले. धर्मराजाला आधीच देवानं सांगितलं होतं खरं सांगू नका. जर खरं सांगितलं तर म्हातारा रागावेल आणि पुन्हा त्यांनी तुमच्यावर कर्दन काळ होऊन तुटून पडेल. खरं सांग. ते म्हणले मी खोटं बोलणार नाही. मग देव म्हणलं तुम्ही पाहिलं का कोण मारलं? हत्ती मारला का त्या अश्वत्थाम्या मारला? ते म्हणले माहीत नाही. मग जेवढं माहिती आहे तेवढंच सांगा. मग काय सांगायला लावलं? एवढंच सांगा, अश्वत्थामा हत नरोवा कुंजरोवा. नर मारला की कुंजर म्हणजे हत्ती मारला हे मला माहीत नाही, पण अश्वत्थामा मारला. जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढं सांगा. ते मला ठीक आहे. द्रोणाचार्य आले, विचारलं धर्मा सांग कोणता अश्वत्थामा मारला? धर्माच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अश्वत्थामा हत. नर शब्द उच्चारला आणि कुंजर म्हणायच्या धड 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 वाद्य वाजू लागले. पुढचा एक शब्द पण ऐकू आला नाही. आणि मग मात्र त्यांनी द्रोणाचार्यांना कळालं की नर मारला गेला. पण मी अंतर्दृष्टीनं पाहीन. पण शस्त्र ठेवून त्यांनी रणांगणात डोळे बंद करून बसले आणि मी स्वतःच्या अंतर्ज्ञानानं शोधण्याचा प्रयत्न करतो असं म्हणू लागले. इतक्यात पांडव पक्षाला भगवंतानं आज्ञा दिली, शस्त्रांचा वर्षाव करा. आणि मग द्रोणाचार्य मारले गेले. हा राग त्यांनी अश्वत्थाम्याच्या मनामध्ये होता की माझ्या वडिलांना कट कारस्थान करून त्यांनी अशा पद्धतीने मारलं, बदला घेईन. तो बदला घेण्याकरिता त्याने आला होता, आनंदात होता. ज्याला सांगितलं होतं ना की मी बदला घेतोय म्हणून, तोच हसायला लागला. तो म्हणला असा पांडवांचा वंश त्यांनी तू बुडवण्याचा प्रयत्न करत असशील बदला घेऊन, तर ते शक्य नाही. जे अभिमन्यूला तुम्ही कटकारस्थान करून मारलं ना, ते अभिमन्यूची पत्नी उत्तरा गर्भवती आहे आणि एव्हाना प्रसूत होण्याची वेळ त्यांनी अशा पद्धतीने आली असेल, म्हणून त्यांनी पांडवांचा वंश असा त्यांनी खंडित होणार नाही असं ज्या वेळेला सांगितलं, त्याचं ते हसणंच बंद झालं आणि भयंकर क्रोधानं युक्त झाला. काय करावा असा प्रश्न त्याच्या मनात पडला. इकडे युद्धविराम झाला होता, पांडवांचा विजय झाला होता, धर्मराज राजा झाला होता, भगवान त्यांनी आनंदी झाला होता, द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि अशी अवस्था होती, पांडवांना त्यांचं राज्य मिळालं, सर्वजण आनंदात असं पाहून भगवान आता त्याच्या गावाला जाण्याकरिता निघाला. रथात बसून भगवंताला जायचं आहे. पण अश्वत्थाम्यानं त्यांनी महाराज एक विशेष असणारा पराक्रम केला आणि तो पराक्रम त्यांनी सर्वांना दुःख देण्यासारखा आहे. पण भगवान जाण्याकरिता निघाले खरे, पण भगवान गेले नाहीत. का गेले नाहीत त्याचं कारण आहे, पण ते मी आज सांगणार नाही. आता ते उद्या सांगेन. म्हणून आता 10 मिनटं 10ला कमी आहेत. तेवढ्या वेळात आपली आरती होऊन 10 वाजता आपण अशा पद्धतीने थांबू शकतो. आजची कथा आता हे जेवढे प्रसंग आहेत ना पुढचे, ते लगेच सांगून व्हायचे नाहीत 10 मिनटात. म्हणून त्यांनी उगाच घाईघाई सांगण्यापेक्षा थोडं थांबलेलं चांगलं. म्हणून आपण या ठिकाणी थांबतो आहोत.